ते निर्माण करण्यासाठी मिनिस्टर पातळीपर्यंत प्रयत्नात होतो. तो एक झाली पदं, पण झाल्यावरती जी गती मिळायला पाहिजे आणि जे घडायला पाहिजे तात्काळमध्ये ते घडताना दिसत नाही. म्हणून तुम्ही जागे झाला, तुम्ही योद्धे आहात. खात्रीनं तुमच्या जाग होण्याची ही महत्त्वाची वेळ आणि महत्त्वाचीच घटना सुद्धा आहे. कारण सरकार शेवटी सरकार असतंय. पक्षाचं कोणते आहे, सरकारमध्ये कोण राज्य करतं याच्यापेक्षा त्यांची भूमिका साधारण काही फार बदलत नसते. आजचं उद्यावर, उद्याचं परवावर, परवाचं नंतर वगैरे हे सगळं ढकलाढकलीचा कार्यक्रम सरकारमध्ये सुरू असतो. ज्या वेळेला आपण जागा होऊन त्याचा पाठलाग करतो त्यावेळेला त्याला गती मिळते आणि ती गती खात्रीनं आपल्या योग्य वेळेला येते. आता तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावरती लक्षात येतंय की तुम्ही BPEd आहात, MPEd आहात, कोण सेट आहे, कोण नेट आहे, कोण डॉक्टरेट आहे आणि सगळे तरुण युवा ब्रँड आहे. 100% तुमची शाळेत जाण्याची गरज आहे. तुम्ही त्या ठिकाणी गेल्याशिवाय जे विषयाचा अभ्यासक्रम आहे तो तर शिकवलाच जातो. ते काय म्हणजे सुट्टी नाही. वेळापत्रकाप्रमाणे टीचर आलेला विषयाचा तो अध्यापनामध्ये कामच करतो. पण मुलांना सदृढ आरोग्य आणि खरं नेशन बिल्डिंग जर बनवायची असेल, खरं जर देश सदृढ करायचं असेल, खरं आनंददायी शिक्षण खरं द्यायचं असेल तर तुमची गरज आहे. कारण मुलं ज्यावेळेला पीटीचा 1 तास असतो, 2 तास असतात, ज्यावेळेला पीटी तासाला मुलं बाहेर वर्गातनं पडतात त्यावेळेला त्यांचा आवाज ही त्यांची उर्मी सांगून जाते. त्यांचा आवाज हा त्यांच्या मनातला भूमिकेचा भाग सांगून जातो. कुणी कुठल्याच लँग्वेजमध्ये ते मूल बोलत नाही. ते मोठ्यानं आरुळी ठोकतं बाहेर येताना आणि त्या ग्राउंडवरती अशी जशी चिमणी पाखरं फिरतात त्या पद्धतीने ती मुलं दवडताना आणि त्या ठिकाणी ती खेळताना आपल्याला दिसतात. खरा आनंद शिक्षणातला तुमच्या शिवाय बंधूंनो आणि भगिनींनो मिळणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही खरं तर ही लढाई करण्यापेक्षा आमचं काम आहे. कारण मी शिक्षक आहे, मी अगोदर केलं पाहिजे आणि ते तुम्हाला आपोआप मिळालं पाहिजे. पण माझ्या करण्यामध्ये ज्यावेळेला कुठतरी पाठीमागं मी राहतो किंवा कुठतरी काम कमी होतं त्यावेळेला खात्रीनं ज्याचं काम आहे किंवा ज्याची त्या ठिकाणी गरज आहे त्यानं उठून उभा राहिलं पाहिजे. अशी लोकशाहीतली सुद्धा प्रथा आहे. आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय. तेही आंदोलन शेंडगे सर तुम्ही विभागवाईज चालू केलंय, कौतुक आहे तुमचं. कारण ज्या त्या विभागामध्ये तुम्ही सांगितलं की 1200 साधारण मुलं आहे, तुम्ही 1260 मुलं आहे म्हणजे राज्य सरकारनं तुम्हाला सगळ्यांनाच इथंच येऊन भरती केली तरी सुद्धा त्यांच्याकडे 3000 पदं शिल्लक राहणार आहेत. म्हणजे इतकी पदं शिल्लक राहणार आहेत. आणि तुम्ही सगळेजण आतमध्ये येणं, तुम्ही त्या ठिकाणी शाळेमध्ये जाणं आणि नुसतंच जिल्हा परिषद शाळा नाही आहे, माध्यमिक शाळेमध्ये प्रचंड मोठी पदं आहेत, खूप संख्येची पदं आहेत. ज्युनियर कॉलेज असतील, सिनियर कॉलेज असतील, सगळ्या आपल्या ह्या व्यवस्थेमध्ये क्रीडा शिक्षक, कला शिक्षक ह्या 2 भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्ही झाल्या पाहिजेत. यासाठी खात्रीनं काम करताय, तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि नुसतं तुम्हाला आंदोलनाला येणं, भेट देणं, इथं 2-5 मिनिटाचं भाषण करणं आणि आश्वासन देऊन जाणाऱ्या मधला दत्तात्रय सावंत नाही. कारण शेंडगे सरांना खात्रीनं माहिती आहे, कारण मी चळवळीतला आहे, मी शिक्षक आहे. त्यामुळे तुमची काय व्यथा आहे, तुमची वेदना काय आहे ती मला नक्की लक्षात येते. आणि त्यामुळं तुमचा हा प्रश्न सुटेपर्यंत शेंडगे सर तुमचा मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी तुमचा सहकारी म्हणून मी तुमची सोबत देईन इतकंच आपल्याला आश्वस्त करतो. तुमचा लढा हा लढलाच पाहिजे. तुम्ही दमून जाऊ नका, थकू नका. मग आम्हाला कोणी विचारलं नाही विचारलं किंवा नुसतंच बोलले, आपण जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत बंधूंनो आपण ताठपणाने उभारलं पाहिजे. याच मैदानावरती मला वाटतं इथंच होता आपला एक 23 साली 2 मेला मॅडम आम्ही आंदोलन चालू केलं 2 मे 2023ला मनोरे सर आणि कंटिन्यू 15 मे पर्यंत चालवलं. दत्तात्रय सावंत इथून उठलाच नाही. श्रीकांतजी देशपांडे साहेब पूर्ण वेळ थांबले. तुम्हाला सांगायचंय मला इतकंच की आमदार असताना, आमदार नसताना आणि शिक्षक असताना या आझाद मैदानातूनच आपली ओळख
आपण निर्माण करून पुढे गेलो आहे. त्यामुळे हे आझाद मैदान इतिहास निर्माण करणार आहे. हे आझाद मैदान तुम्हाला मला नव्हे ह्या महाराष्ट्रातल्या तमाम तळातल्या बांधवांना आणि भगिनींना न्याय देणारं हे ऐतिहासिक ठिकाण आहे. त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी आलाय. तुम्ही या ठिकाणी लगातार जोपर्यंत आमच्या प्रश्नाला तड लागत नाही तोपर्यंत आम्ही शेवटच्या आमचा क्रीडा शिक्षक आज जात नाही तोपर्यंत आम्ही लढू. ही ठाम भूमिका घ्या. तुमच्या सोबत मी कायम राहील असे आश्वस्त करतो. तुमची जास्तीची वेळ जाऊ नये म्हणून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.